श्री स्वामी समर्थ ब्रह्मभूत विठले महाराज परमपूज्य ब्रह्मभूत परमपूज्य मोरे दादा आणि आपले सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य गुरु माऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन करून सर्व कारवाडीवासी सर्व भाविकांनी सज्जन म्हणजे काय महाराज आपल्या समोर काय बोलावं हे सुचत नाही पहिली गोष्ट. कारण नेमकं आपण एक एवढ्या मोठ्या विराट शक्तीच्या सान्निध्यात आहे असं म्हटलं जातं. स्वामींच्या तर सानिध्यात आपण सर्व पूर्ण विश्वची, पण असं म्हणतात का देहधारी गुरूंची आवश्यकता असते. का ते जे तत्व आहे स्वामींच्या रूपात आहे, कृष्णाच्या रूपात आहे, रामाच्या रूपामध्ये आहे, तर तेच तत्व जाणण्यासाठी असं म्हटलं जातं का देहधारी गुरूंची आवश्यकता असते. आणि आपल्याला देहधारी गुरु परंतु गुरु माऊली तर सर्वांच्या भाग्याने लाभलेलेच आहे, पण आपल्या केंद्राला आदरणीय भाऊंच्या रूपातून एक देहधारी गुरु सुद्धा लाभलेले, ज्यांनी ते तत्व जाणलेलं आहे अशी एक विभूती आपल्या या भागाला लाभलेली. म्हणून आपण सर्वजण खूपच भाग्यवान आहे का अशा जीवनमुक्त योगाच्या सानिध्यात आजही आपण आहात. तर फक्त अनुभव मी काही सांगण्यासारखं माझ्याकडे नाहीच ऑलरेडी, कारण मीच आपल्याकडे शिकायला येत राहतो. स्वामी महाराजांच्या कालखंडामध्ये म्हणजे आजही आपल्याकडे श्री स्वामी समर्थ नामाला ज्यादा महत्व आहे. आणि श्रीमद भागवत ग्रंथामध्ये सुद्धा शेवटच्या स्कंदामध्ये कलियुगाचं वर्णन आलेलं आहे. कलियुगामध्ये लोक खूप दुःखी राहते असं भगवान व्यासांनी ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर नवनाथ ग्रंथामध्ये उल्लेख येतो भगवान शिव आणि जालिंदरनाथ यांचा संवाद आहे. त्यामध्ये भगवान शिवांनी जालिंदरनाथांना उपदेश देताना म्हटलेला आहे का कलियुगामध्ये अधर्माची वाढ झाल्यामुळे बऱ्याच विद्या बरेच मंत्र काम करणार नाही आणि कलियुगामध्ये खूप लोक दुःखी कष्टी राहतील आणि कलियुगामध्ये लोकसंख्या जादा राहील. त्याचं कारण असं जे द्वापार युगापर्यंत जे पशुयोनीमध्ये जे जीवात्मे होते त्यांना कलियुगामध्ये मनुष्य देह मिळेल आणि म्हणून ह्या युगामध्ये संख्या जादा राहील. तर त्याच्यामध्ये पुन्हा धर्माचा लोप झाल्यामुळे अधर्माची वाढ झालेली राहील आणि ह्या अधर्माच्या काळामध्ये जे लोक कमी उपासना करतील कमी सेवा करतील ते सुद्धा परमेश्वर प्राप्ती करू शकतील. हे सुद्धा ह्या युगाचा एक प्रभाव आहे आणि एक वरदान आहे. जे सत्ययुगामध्ये 10,000 वर्ष तपश्चर्या करून जी प्राप्ती करता येत होती ती आता फक्त काही 2-5 वर्षामध्ये प्राप्त करता येते. हा एक कलियुगाचं एक वैशिष्ट्य आहे, कमी सेवेत ज्यादा प्राप्ती. आणि त्याप्रमाणे स्वामी महाराज ज्या वेळेला म्हणजे त्या दिवशी मी कालभैरवनाथ जयंतीच्या दिवशी भाऊंच्या मुखामधून ऐकलं होतं का जगाचा गुरुपद हे भारताकडे आहे आणि भारताचा गुरुपद हे स्वतः दत्तप्रभूकडे स्वामी महाराजांकडे आहे. आणि या युगामध्ये सर्व हे विश्व अवघाची संसार सुखाचा करीना आनंद भरीना तिन्ही लोके हे ज्ञानेश्वर माऊलींच्या उक्तीप्रमाणे दत्तप्रभूंचा आज या कलियुगामध्ये सर्व विश्व आणि प्रत्येक जीवात्मा सुखी करण्यासाठी काम चालू आहे. आणि श्री स्वामी समर्थ महाराज ज्या वेळेला अक्कलकोटला आपल्या अवतार कार्यामध्ये होते ना त्या वेळेला सुद्धा जे लोक यायचे आणि आपली मनोकामना महाराजांसमोर व्यक्त करायचे. आपण तर पारतंत्र्यामध्ये होतो तरी सुद्धा महाराज एक साधी सोपी काहीतरी सेवा सांगायची, कृपादृष्टी त्याच्यावर टाकायची आणि काम व्हायचं. तर त्या काळामध्ये एक मुस्लिम जमादार होता का जे तुरुंगामध्ये अतिरेकी कोणलेले आहे किंवा चोर डाकू कोणलेले आहे त्यांच्यावर त्यांचा चार्ज ज्याच्याकडे होता तो मुस्लिम जमादार होता इंग्रजांच्या राजवटीमध्ये. आणि श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला होते. त्यावेळेला एक लुटारू म्हणजे तो ज्याला जन्मठेप झालेली होती असा लुटारू त्या कैदीमधून पसार झाला, पळून गेला रात्री. तर तो जो जमादार होता त्या जमादाराची रिटायरमेंट जवळ आली होती आणि त्या वेळेला इंग्रजांनी पेन्शन योजना चालू केलेली होती. त्या जमादाराला माहिती होतं आता जर हा कैदी नाही सापडला तर माझ्या आयुष्यभराची पेन्शन बंद होऊ शकते.
मग त्या जमादाराला माहिती होतं की खूप लोक अक्कलकोटला जातात आणि अक्कलकोटला जे श्री स्वामी समर्थ महाराज आहे त्यांचं दर्शन घेतात, त्यांना काय समस्या आहे ती सांगतात आणि ते श्री स्वामी समर्थ म्हणतात आणि त्यांचं काम होतं. आता याचा बी मोठा प्रश्न वाढला होता, जर कैदी नाही सापडला तर आयुष्याची टेन्शन बंद होईल, कदाचित इंग्रजांकडून शिक्षा पण होईल का कैद्याला सोडायला तू सांगितलं होता. आणि मग तो जमादार मुस्लिम जरी असला पण त्याचं महाराजांवर प्रेम वाढलं का महाराजांकडे जे लोक येतात त्यांचं काम होतं आणि माझं सुद्धा हा जर कैदी सापडला तर मी सुद्धा दुःखमुक्त होईल, माझी पेन्शन चालू राहील. आणि मग तो महाराजांचा धावा करायला लागला. महाराजांचा धावा करायला लागला का अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजा जर हा कैदी सापडला तर माझी पेन्शन चालू राहील आणि उरलेल्या आयुष्यामध्ये मी हयात श्री स्वामी समर्थ हा जप चालू ठेवी, फक्त माझी एवढी विनवणी का कैदी सापडल्या. आणि त्या जमादाराची जे विनवण्या होत्या आज ज्या तो पूर्णबिंबीच्या देठापासून जो महाराजांना आळवणी करत होता का कैदी सापडू द्या, कैदी सापडू द्या, आणि त्याचा जप चालू होता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ धावा चालू होता. त्याला झोप पण आली नाही, रात्रभर त्याचा धावा चालूच आणि जप चालू. शेवटी महाराजांचं अभिवचन आहे अनन्या निश्चयंतो माम हे जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. जो माझं इतरत्र मन न जाता अनन्य भावाने चिंतन करतो त्याचा मी योगक्षेम चालवतो. आणि त्याप्रमाणे ज्या ठिकाणी तो कैदी एका खंडकामध्ये लपून बसला होता, नाल्यामध्ये लपून बसला होता, तर नेमके घोडेस्वार सैनिक तिथून जाता जाता बघितलं त्यांनी का या खंडकामध्ये हा म्हणजे जेलचे कैदी कपडे घालून हा कैदी बसलेला आहे आणि त्याला पकडून आणलं, जेलमध्ये टाकलं. जेलमध्ये टाकल्यावर मग या जमादाराने आणि त्या घोडेस्वार सैनिकांनी त्या कैद्याला विचारलं का रात्रभरामध्ये तू काही मैल अंतर चालून गेला असता तर तू काय गेला नाही. त्यावेळेला त्या कैद्याने सांगितलं तर गुडघ्याच्या खाली हात असलेला एक संन्यासी जो उघडा होता, फक्त एक लंगोटी होती आणि असा उंच जिप्पाड, 2 माळा गाळ्यामध्ये होत्या आणि तो संन्यासी मला रात्रभर दमदाटी करत होता, मला तिथून हलूच देईना आणि त्याची एवढी मला भीती वाटायची पण मी पळून गेलो नाही तर रात्री तो कुठेतरी बेपत्ता झाला असतो. मग त्या मुस्लिम जमादाराच्या लक्षात आलं की जे अजानुभव आहे, गुडघ्याच्या खाली ज्यांचे हात आहे ते फक्त अक्कलकोटचे स्वामी आहे आणि मी त्यांचाच विनावणी धावा करत होतो कालपासून. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजा जर हा कैदी सापडला तर माझी आयुष्यभराची पेन्शन चालू राहील आणि उरलेलं आयुष्य मी पूर्ण श्री स्वामी समर्थ जपामध्ये आणि तुमच्या सेवेमध्ये घालेल. आणि हा जो नवस म्हणतो आपण ते महाराजांनी त्याचा पूर्ण केला आणि त्यांनी सुद्धा. मग मात्र कैदी सापडला, त्याला वाटलं राहिली नोकरी आपली सही सलामत राहिली. त्याच्यावरचा जो अधिकारी होता मामलेदार, मामलेदाराला लगेच त्या जमादाराने आपला राजीनामा नोकरीचा देऊन टाकला आणि अक्कलकोटला चालता झाला. अक्कलकोटला आल्यावर शेवटी स्वामींना सुद्धा जो कोणी भाविक येतो त्याच्या अंतःकरणामध्ये किती भावे हे स्वामींना सांगण्याची गरज नाही. आणि तो जमादार तिथं आल्यावर स्वामी महाराजांनी त्यांच्या पायामध्ये जे पायतन होते कातडी ते काढले आणि जमादाराच्या डोक्यावर ठेवले. अगोदरच त्याचा अंतःकरण भक्तिभावाने शुद्ध झालं होतं आणि त्यात पुन्हा महाराजांचे पायतन त्याच्या डोक्यावर पडले. पुन्हा काय जेवढे इडापिडा होत्या त्या सगळ्या निघून गेल्या आणि त्याच्या अंतःकरणामध्ये एक पुन्हा श्री स्वामी समर्थ जपाची ज्योत जी पक्की झाली तर त्याचा जप बंद होता होईना आपोआप जप चालायला लागला. आणि मग महाराजांनी सांगितलं का या युगामध्ये खूप लोक दुःखी, जसं तू सुखी झाला माझं नाम घेऊन तू सुखी झाला तसे अजून हजारो करोडो जनता दुःखी आहे आणि त्यांनी फक्त श्री स्वामी समर्थ नाव जरी घेतलं तर त्यांना सुखी करण्याची जबाबदारी माझी. आता तू हे दोन्ही पायतन जे आहे माझे हे प्रसाद म्हणून घेऊन जा, तुझ्या बरोबर ठेव आणि मी तुझ्याकडं दुःखी लोक पाठवून देईन, त्यांना फक्त जप करायला प्रवृत्त करायचं. आणि तो जमादार ते दोन्ही पायतन घेऊन त्याच्या गावी गेला, घरी गेला. घरी गेल्यावर
त्याची बायको, मुलं यांना खूप राग आला का म्हातारपणी याची बुद्धी भ्रष्ट झाली. रिटायरमेंट जवळ आली होती, नोकरीचा राजीनामा दिला आणि आता आमच्या मुस्लिम धर्माचं काम करायचं, मुस्लिम धर्म प्रचार करायचा बाजूला ठेवून एक हिंदू संन्याशाच्या तिथे गेला. हिंदू संन्याशाचा हा जग करायला लागला आणि जी त्यांच्या धर्मामध्ये अपवित्र गोष्ट आहे का हिंदू संन्याशाचे पायतन, ते आमचा मालक घेऊन आला. पहिल्या टप्प्यामध्ये घरच्यांनी घराबाहेरच हाकलून दिलं त्याला, आमच्या घरात राहूच नको का तू ते पायताना घेऊन आला, हिंदू संन्यासाचं नाव घेऊन आला, चालतो आमच्या घरात थांबू नको. आणि आमच्या घरात जर थांबायचं असं तर आपल्या धर्माप्रमाणे, मुस्लिम धर्माप्रमाणे वाटचाल करावं लागेल. त्यांनी सांगितलं माझी नोकरी गेली असती, पेन्शन गेली असती, कैदी सापडला, माझं काय दुःख होतं ते या स्वामींनी दूर केलं. मी तर हयात स्वामींची सेवा सोडू शकत नाही. तुम्ही जरी माझा त्याग केला तर मी घराबाहेर जायला तयार. चालता झाला तो, घराबाहेर निघून गेला. सगळ्या पाहुण्या रावळींनी त्याला येड्यात काढलं. सगळे एक उपहास म्हणून त्याच्याकडे पाहायला लागले. शेवटी दुसऱ्या गावात तो गेला. दुसऱ्या गावामध्ये सुद्धा एक पडकं घर होतं धाब्याचं, त्याचे 2-3 खण पडून गेले होते. त्या घरामध्ये बसला आणि तिथं त्याचा जप चालू झाला, श्री स्वामी समर्थ. आणि महाराजांनी त्याला सांगितलं होतं की मी तुझ्याकडं दुःखी लोक पाठवून देईल, त्यांना सन्मार्गाला आणि भक्ती मार्गाला लावण्याचं काम तू कर. आणि त्याप्रमाणे महाराजांनी पाठवून दिली. म्हणजे आपण म्हणतो का महाराजांच्या इच्छेप्रमाणेच लोक प्रश्न विचारायला केंद्रात येतात, त्याप्रमाणे महाराजांच्या इच्छेप्रमाणे त्याच्याकडून लोक यायला लागले. आणि मग देणार काय, आपल्यासारखं त्याच्याकडून नित्य सेवा नव्हती, स्वामी चरित्र नव्हतं, नास्तोत्र नव्हतं. तर तो जमादार त्याची महाराजांची पायतानं ठेवलेली होते ना, त्या पायताना खालची माती त्या दुःखी मुमुक्षू लोकांना प्रसाद म्हणून द्यायचा आणि सांगायचा ही माती महाराजांच्या पायताना खालची, तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ एवढं जपताल, तुमचं काम महाराज करतील. आणि त्याच्याकडे जेवढे लोक यायचे ना तर त्यांचे काम होऊन जायचे महाराजांच्या कृपेने. आणि ते लोक सुद्धा सन्मार्गाला आणि नाम जपायला लागायचे. तर त्या जमादाराने त्याच्या हयामध्ये अशा हजारो लोक सन्मार्गाला लावले आणि नाम जपायला लावले. आणि ज्या वेळेला असे खूप लोक सन्मार्गाला लागले त्या वेळेला त्या जमादाराची आध्यात्मिक पात्रता वाढली. आणि असं म्हटलं जातं की अध्यात्मामध्ये एक उच्च साधक, जीवनमुक्त योगी तो मुस्लिम जमादार झाला. फक्त लोकांना सांगत राहिला श्री स्वामी समर्थ म्हणा, श्री स्वामी समर्थ म्हणा. हे सांगता सांगता तो जमादार एक साधक होऊन गेला, महान पदापर्यंत पोहोचला. ही जी घटना आहे ही ब्रह्मीभूत मोरे दादांच्या हितगुजामधून आलेली आहे. आपल्या ज्या जुन्या 1 ते 9 आवृत्त्या आहे त्यामध्ये छापून आलेली ही घटना आहे. तर सांगायचं तात्पर्य एवढंच होतं का नामामधून श्री स्वामी समर्थ ह्या नामामधून आपल्याला हे सर्व प्राप्त करता येतं. आणि आजही तसे अनुभव आहे. आज म्हणजे या जगाच्या पाठीवर आज श्री स्वामी समर्थ सेवा कार्य ही एक काळाची गरज झालेली. आज खूप घराघरामध्ये प्रश्न वाढलेले. आमच्याकडे यावर्षी जवळजवळ प्रेम विवाह झाले. म्हणजे ग्रामीण भागामध्ये कुठं काय झालं लगेच बातमी पसरली, प्रेम विवाह झाले, मुली पळून गेल्या, मुलं पळून गेले. कोर्टामध्ये त्यांनी रजिस्टर विवाह केला. नंतर 1-2 विवाह घरच्यांनी लावून दिले पाहुण्या रावळ्याच्या यांच्यासाठी. आणि ज्या ठिकाणी हे प्रेम विवाह झाले त्या ठिकाणी त्या आई वडिलांना पुन्हा आपला चेहरा दाखवायला नाक राहील. कुठे गेलं कार्यक्रमाला हजेरी लावायची, खाली मान घालून बसायचं, यायचं. जी पूर्ण आयुष्यभरामध्ये कष्ट करून जी इज्जत, जो मान पान कमावला होता तो आपल्या मुलाबाळांनी एका क्षणात धुळीला मिळून दिला. आणि लाजिरवाण्या गोष्टी आज म्हणजे व्हॉट्सअप आलं, गुगल आलं. अत्याधुनिक जरी विज्ञान पुढे गेलं असेल तर आज आपले जे मान पान आहे शहरी भागामध्ये वेगळी गोष्ट आहे. ग्रामीण मध्ये जे काही पद प्रतिष्ठा होती मुलांच्या कुसंस्कारामुळे धुळीला मिळाली. आणि म्हणून आज प्रत्येक कुटुंबाला जी काहीतरी मानपान पाहिजे समाजामध्ये तो राहावा याच्यासाठी आज आपले मुलं बाळ म्हणजे गुरुमाऊली सुद्धा काय सांगतात का खरी संपत्ती म्हणजे आपले मुलं आहे. आणि आज केंद्रामधून ते मुलं घडवण्याचं काम चालू आहे.
आज इथं कारवाडी सारखे प्रशिक्षण बालसंस्कार चालू आहे. म्हणजे आमच्या केंद्रामध्ये सुद्धा केंद्र सुरू झाल्यापासून जेवढे 2002 सालापासून जेवढे मुलं मुली केंद्रामध्ये म्हणजे आमच्याकडे आपल्यासारखं एवढं बालसंस्कार झालं पण नाही. पण कमीत कमी आरतीला जे हजर राहिले, सप्त्याला जे हजर राहिले ते मुलं आजही व्यसनाधीन झालेले नाही. आपल्या आई वडिलांना जीव लावतात आणि त्यांचे कुटुंब सुखी आहे. कुठेतरी कोण नोकरीला आहे, कोण कुठं काय, पण ते ट्रॅकवर आहे त्या एकदम चाकोरीमध्ये आहे. त्यांचे कुटुंब चांगले आहे का आई वडिलांना म्हणजे ताट मान करून जगता येईल असं त्या कुटुंबावर आज घडलेले आहे. फक्त मुलं केंद्रामध्ये पाठवले आणि म्हणून आपले आज हे संस्काराची गरज केंद्राने आज घेतलेली. केंद्रामधूनच आज ह्या गोष्टी चांगल्या शिकवल्या जाऊ राहिल्या. बाहेर परिस्थिती खूप गंभीर होत चालली आज. म्हणून ही एक बालसंस्कार ही एक काळाची गरज झाली आणि ह्या स्वामी कार्यामधून खूप मोठं कार्य आज चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये म्हणजे पहिलं स्वराज्य तोरणा किल्ला घेतला त्यावेळेला हे बालगोपालच बरोबर घेतले होते. अगोदर ते पाटील जहागीरदार यांच्याकडे गेले. त्यांनी सांगितलं तू अजून लहान आहे, तुला माहित नाही, आदिलशाह चाक्काखाली फोडून काढी. त्यावेळेला छत्रपतींनी विचार केला, ध्येय मोठं होतं, स्वराज्य उभं करायचं होतं, पण मोठे लोक साथ देईना. मग त्यांच्या वयोगटामध्ये जे मुलं आहे त्यांची साथ घेतली, त्यांनी साथ दिली आणि पूर्ण स्वराज्य त्यांच्या वयोगटातल्या मुलांनी लहान लहान मुलांनी उभं करायला सुरुवात केली. आणि म्हणून हे लहान मुलं ही खरी आपली संपत्ती आहे. आणि आज शहरी भागामध्ये म्हणजे आपल्या शिर्डी सारख्या ठिकाणी सुद्धा आज वृद्धाश्रम तयार झाले. एवढी म्हणजे आज या वृद्धाश्रमामध्ये जर परिस्थिती बघितली तर जे वयोवृद्ध आहे ना त्या वयोवृद्धांना जर विचारलं तर बहुतेक वयोवृद्धांचे मुलं हे क्लास 1 अधिकारी आहे. लाख लाख रुपये सरकारी पगार घेणारे मुलं आहे. त्यांचे आई वडील आज वृद्धाश्रमामध्ये. अजून आमच्या शेतकऱ्यावर ही वेळ आलेली नाही. अजून ग्रामीण भागामध्ये खूप चांगली संस्कृती आज आहे. शहरी भागाच्या हाताबाहेर गेली का ज्या आई वडिलांनी आपल्या मुलांना लहानचं मोठं केलं, एवढं मोठं शिक्षण दिलं आणि त्यांना एवढा पैसा भेटल्यावर आई बापाची किंमत राहिली नाही का. आई वडील जर त्या बैठक खोलीमध्ये बसायला लागले तर त्या मुलाची इमेज कमी व्हायला लागली, सुनबाईची इमेज कमी व्हायला लागली आज. आणि त्यांनी सरळ सरळ त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला का तर या नवीन पिढी पुढं हे वयोवृद्ध पाहून आम्हाला खाली पाहावं लागलं. आजही ग्रामीण भागामध्ये वयोवृद्ध आमच्या बैठक खोलीमध्ये बसलेले राहतात. कोण पाहुणे आले आधी विचारपूस करणार ही आमची खरी संस्कृती आहे. आणि शहरी भागामध्ये आमच्या आई वडिलांचं जड व्हायला लागले, मुलाबाळांना वृद्धाश्रमात पाठवले आणि मग त्या आई वडिलांची जागा कोणी घेतली कुत्र्यानं. कुत्रा आणून बांधायचं, त्याला नको ते खायला कंटाळा येऊस तर, आणि मग गप्पा कोणाबरोबर मारायचे त्या टॉमी बरोबर मारायचे. आणि फिरायला 4 व्हीलर मध्ये पुढच्या सीटवर त्या टॉमीची जागा, आमचे वयोवृद्ध तिकडं आणि टॉमी पुढच्या सीटवर. वस्तुस्थिती आज अशी झाली का माणूस माणसाला सांभाळायला तयार नाही. आणि म्हणून ज्या राष्ट्रामध्ये प्रभू राम भगवान श्रीकृष्ण दत्त प्रभू ज्यांनी अवतार घेतले त्या भूमीमध्ये आज आमच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात जाण्याची वेळ. ज्या पुंडलिकासाठी जो परमात्मा पै काट्यात उडवत पंढरपूरला आला, ते घराघरात पुंडलिक अशी निर्माण व्हावी हीच त्या परमात्म्याची इच्छा आहे. आणि ते पुंडलिक तयार करण्याचं काम स्वामी केंद्रामधून आज चालू आहे. आणि भाऊंचं तर खूप मोठं योगदान आहे या गोष्टीसाठी. काय शाळा कॉलेजमध्ये भाऊंचं आज मार्गदर्शन चालू आहे. इथं बालसंस्कारवर दरवर्षी प्रशिक्षण राहतात आणि भाऊंच्या हातून जेवढे जेवढे मुलं पाहिजे खूप म्हणजे आदर्श मुलं, निर्व्यसनी मुलं आणि खूप म्हणजे अशी एक नवीन पिढी घडवायचं काम आज भाऊंच्या माध्यमातून या केंद्राच्या माध्यमातून आज चालू आहे. म्हणून आज श्री स्वामी समर्थ केंद्र ही आज काळाची गरज झाली. पुन्हा वास्तुशास्त्र आहे आपल्या घराघरामध्ये, बरेच काही प्रश्न आहे. तर आपण पारतंत्र्यामध्ये होतो. गेल्या 1000 वर्षाच्या कालखंडामध्ये मूळ धर्मग्रंथांचे विचार आपल्यापर्यंत आले नाही आणि प्रत्येक कुटुंब प्रत्येक जीवात्मा सुखी राहावा म्हणून आमच्या ऋषीमुनींनी हे सर्व शास्त्र दिले. आणि या शास्त्राचा वापर
परकीय लोकांनी पण केला. म्हणजे गुरुमौली काय सांगतात का आपली संसद जी बांधली आपल्या ज्ञानदान बाबतीमध्ये जे मूर्त शास्त्र दिलं, चौथ्या भागामध्ये पण मूर्त शास्त्र दिलं का आपली झोपडी का असे ना पण ती पण त्या मुहूर्तावर असावी आणि त्यावर जर ते बांधलं तर त्या कुटुंबामध्ये सौख्य आणि सलोखा लागेल. चीनच्या वास्तुशास्त्रज्ञांचं म्हणणं असं आहे का 40% सुख आणि समाधान हे त्या वास्तूवर अवलंबून असतं, राहिलेलं 7% मग आपलं पूर्व सुकृत असेल, प्रारब्ध असेल, क्रियामान असेल किंवा चालू आपली भक्ती असेल, तर 40% त्या वास्तूवर आहे. आणि हे आमच्या गुरुमाऊलींनी पूर्ण डिटेल मध्ये दिलं. त्यांनी म्हणजे चीन मध्ये काही शहर त्यांनी वास्तुशास्त्राप्रमाणे बसवलेले आहे आणि त्या राष्ट्राचा आज विकास फास्ट चालू आहे का त्यांनी हे शास्त्र त्यांच्या जीवनामध्ये उतरवले. का आपली जी संसद आहे इंग्रजांच्या कालखंडामध्ये अमावस्याच्या दिवशी तिचं बांधकाम चालू झालं. इंग्रजांना माहिती होतं या भारतामधले जे मुहूर्त शास्त्र आहे ना याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे आणि आज ना उद्या आपल्याला हे राष्ट्र सोडायचंय. आज ना उद्या हे राष्ट्र सोडल्यावर इथलं मंत्रिमंडळ एकोप्याने नांदू नये म्हणून ते खूप मुहूर्तावर ते बांधकाम सुरू केलं. मुख्य प्रवेशद्वार दक्षिणेला केले म्हणून आजही म्हणजे संसदेचं कामकाज सुरू झालं का गदारोळ होतो. 2 तास तहकूब 3 तास तहकूब असंच कामकाज चालू आहे. मुहूर्त आला तिथं सुरुवात करायला वास्तुशास्त्र आणि हे आमचं वेदांचा उपवेद आहे का भगवान श्रीकृष्णांनी मयासुराला जी मयसभा बांधली कौरवांची, कौरव अनितीने वाढणारे होते आणि त्यांचा नाश लवकर व्हावा म्हणून वास्तुशास्त्राप्रमाणे सुद्धा त्यांचा लवकर नाश व्हावा म्हणून मयासुराला त्या मयसभेच्या ब्रह्मस्थळावर पाण्याचं तळ तयार करायला लावलं होतं. वास्तुशास्त्र असं सांगतं का ज्या ठिकाणी ब्रह्मस्थळावर जिना आणि पाण्याचं तळ असेल त्या ठिकाणी वंश नाश होतो आणि त्याप्रमाणे कौरवांचा झाला. शनिवार वाडा जे बांधकाम झालं तिथे एक सत्ता राहिली नाही. अगोदर पेशवे गेल्यानंतर दुसरे पेशवे आले नंतर इंग्रज आले, एक सत्ता स्थिर राहिली नाही. इकडे अरबी समुद्रामध्ये सिद्धीने जंजिरा किल्ला बांधलेला आहे. म्हणजे रायगडाच्या पश्चिमेला जवळजवळ 70-80 किलोमीटर एकदम मोक्याच्या ठिकाणी. ज्या ठिकाणी आमच्या छत्रपतींची राजधानी होती त्याच्या पश्चिमेला आणि मोक्याच्या ठिकाणी समुद्रामध्ये. तर तो किल्ला घ्यायचा होता. छत्रपतींनी 4 लढाया केल्या पण तो किल्ला घेता आला नाही. छत्रपतींची ही अपूर्ण राहिलेली इच्छा होती म्हणून छत्रपती शंभूराजांनी सुद्धा 2 लढाया केल्या. एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये शंभूराजांना तो किल्ला मिळणार होता. त्यांनी सेतूच बांधला होता त्या जंजिऱ्यापर्यंत जायला आणि बुरुज इकडं तोफेनं उडून तो ताब्यामध्ये मिळणार होता. तर तेवढ्यात एक बातमी आली का रायगडावर परकीयांचं आक्रमण आलेलं आहे आणि आता जर तुम्ही या जंजिरा घेण्याच्या भानगडीत जर पडले तर आपलं रायगड जी मराठ्यांची राजधानी ती परकीयांच्या ताब्यात जाईल. आणि पुन्हा तिथून सैन्य काढलं शंभूराजांनी आणि रायगडाच्या संरक्षणासाठी नेलं. 6व्या वेळाला सुद्धा तो किल्ला हातातून गेला. मग शंभूराजांनी त्या काळामधले त्यांचे जे पंडित होते त्यांना प्रश्न विचारला का आबासाहेबांनी 4 लढाया केल्या, आपण 2 केल्या, पण हा किल्ला आपल्याला का घेता आला नाही? बुरानपुरापर्यंत लढाया केल्या, विजयश्री मिळत होती, पण हा जवळचा किल्ला असून का मिळेल? त्यावेळेला एका पंडितांनी पूर्व इतिहास त्या किल्ल्याचा सांगितला. म्हणजे ज्या वेळेला त्या हापशी लोकांना किल्ला बांधायचा होता ना त्यावेळेला ते हापशी लोक कोकणामध्ये रामशास्त्री म्हणून ज्यांना मुहूर्त शास्त्र माहिती होतं त्यांच्याकडे आले. मुहूर्त काढायला किल्ला बांधायचा समुद्रामध्ये, चांगला मुहूर्त द्या. आणि त्या वेळेला रामशास्त्री शेतीच्या कामासाठी रानामध्ये गेले होते तर त्याची छोटी मुलगी बाबाजवळ बसून तिला हे सर्व शास्त्र काढता येत होतं किंवा हे सर्व. आणि मग ते हापशी लोक आल्यावर बाबा रानात गेले ते परत जाऊ नये म्हणून त्या छोट्या मुलीने एक अमृत सिद्धी योगावर मुहूर्त काढून दिला किल्ला बांधायला. आणि तो मुहूर्त घेऊन ते हापशी लोक निघून गेले. थोड्या वेळाला ते बाबा रामशास्त्री घरी आले, मुलींना घडलेली घटना सांगितली. त्यावेळेला रामशास्त्रीने डोक्याला हात लावला. मग ती छोटी मुलगी विचारते बाबा माझ्याकडून मुहूर्त काढताना काही चूक झाली का? त्यावेळेला रामशास्त्री सांगतात तुझ्याकडून मुहूर्त काढताना चूक नाही झाली, मुहूर्त देताना अंदाज चुकला. का तू हे परकीय लोक आहे आपल्या संस्कृतीच्या मुळावर उठलेले आणि यांना असा मुहूर्त द्यायला नको.
नको होता आणि त्या अमृत सिद्धी योगावर तो किल्ला बांधला गेला. शेवटपर्यंत तो अजिंक्य राहिला. नुसतं म्हणजे आपल्या ज्ञानदान भाग 4 मध्ये असे काही मुहूर्त आलेले का बऱ्याच वर्षानंतर येतात. अमक्या वारी अमका नक्षत्र जर आलं आणि त्या वेळेला जर घर बांधलं तर तिथं सुख समृद्धी आर्थिक भरभराट राहील. असे बरेच फलित त्यामध्ये दिलेले. मागच्या वर्षी आमच्या कुटुंबामध्ये काही घरगुती प्रश्न निर्माण झाले. घराच्या नैऋत्याला लोकांचे संडास बाथरूम होते, त्याच्यामुळे घरामध्ये असाध्य आजार तयार झाले आणि मग घर बदलायचं होतं. भाऊंना पण विचारलं आणि त्या वेळेला परिस्थिती तर नव्हती घर बदलवणं, कर्ज होतं, दुसरं होणंही शक्य नव्हतं. पण वास्तुशास्त्रानुसार घर सोडणं भाग होतं कारण असाध्य आजार तयार व्हायला सुरुवात झाली. मग 12 लक्ष श्री स्वामी समर्थ जप आपल्या मोरे दादांच्या काळामध्ये हा एक उपाय दिलेला आहे. सर्व उपाय संपल्यानंतर 12 लक्ष श्री स्वामी समर्थ जप, 1.25 लक्ष गायत्री मंत्र जप आणि 108 स्वामी चरित्र सारामृत एवढी सेवा जर कुटुंबाने केली तर एक तर पूर्ण प्रश्न मार्गी लागतो किंवा त्यामधून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. हे दादांचं वाक्य आणि त्याप्रमाणे ती सेवा पण सुरू केली आणि त्या मुहूर्ताप्रमाणे बऱ्याच वर्षानंतर ते मुहूर्त येत होते. त्या मुहूर्तावर भूमिपूजन, पायाभरणी, पायाखंडी एकाच दिवशी असे मुहूर्त येत होते. बऱ्याच वर्षानंतर मुहूर्त होतं आणि त्या दिवशी फक्त मुहूर्त म्हणून काम सुरू केलं. तर त्या मुहूर्तावर काम सुरू केलं. घरामध्ये सेवा चालू होती. 5 महिन्यामध्ये घरामध्ये राहायला जात आलं. सांगायचं तात्पर्य एवढंच का मुहूर्तामध्ये एवढी ताकद आणि हे आमच्या गुरुमौलींनी दिलेलं आहे. आज आपण म्हणजे आज वास्तुशास्त्र ही सुद्धा एक काळाची गरज झालेली. संजीवनी कारखाना 7-8 वर्षापूर्वी बंद करायचा होता कारण तिथं काय बिघाड व्हायची. तिथले जे इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग त्यांचं म्हणणं असं आहे का मला कधीच 8 तास रात्रभर शांत झोप आली नाही. रात्री 1-2 वाजता फोन येणार, साहेब आमका डीपी बंद झाला, हे बिघडलं ते बिघडलं. मग मी घरूनच सांगायचं हे करा ते करा. कायम बिघाड चालू, कारखाना तोट्यात चालू आणि मग त्यांनी निर्णय घेतला संचालक मंडळानं तर कारखाना बंद करायचा. पण मग त्या कारखान्यावर 5-7 हजार कामगार जे अवलंबून आहे त्यांचा प्रश्न येतो पुन्हा. मग ते दिंडोरीला गेले. मग गुरुमाऊलींनी सांगितलं काय याच्यामध्ये काही वास्तुशास्त्राप्रमाणे बदल करावे लागतील आणि गुरुमाऊली पूर्ण कारखान्यामध्ये पै फिरले. वास्तुशास्त्रानुसार बरेच तिथं बदल केले आणि एका दिवसात सहस्त्रचंडी 1000 पाठ दुर्गा सप्तशती घ्यायला लावली होती आणि ती घेतली. त्यानंतर तो कारखाना आजही सुरळीत चालू आहे. बांधकाम तेच आहे पहिलं, फक्त थोडे काही बदल केलेले. काही ठिकाणी पिरामिड तोडले, काही ठिकाणी तांब्याच्या तारा पडल्या आणि त्याप्रमाणे तो कारखान्यामध्ये 5000 कामगारांचा प्रश्न वास्तुशास्त्रामुळे मार्गी लागला. म्हणून आपली झोपडी का असते ना ती शास्त्रानुसार असावी. त्या मुहूर्तानुसार जर आपण वापर केला तर आज ती काळाची गरज झालेली. कारण आपण सहजासहजी याच्यावर एवढा विश्वास ठेवत नाही. आता मी मागच्या महिन्यामध्ये सोन्यावडी म्हणून गावी येतं कोळेगावच्या खालून, तिथे जवळजवळ 7-8 घरं आहेत. तिथे आपली आरती पण चालू आहे. तर तिथं एक घर बघितलं मी, 70 एकर पाटाखालची बागायत जमीन, लाखो रुपये उत्पन्न आहे. पण जे घर आहे ना त्या वास्तुशास्त्रानुसार नैऋत्याला त्यांची मुख्य एंट्री, आग्नेयाला पाणी आणि ईशान्याला संडास. त्या घरामध्ये एवढ्या व्याधी लाखो रुपये उत्पन्न येऊन एक माणूस सुद्धा सुखी नाहीये. कसोईचा खुर्चीवर सुद्धा बसू शकत नाही. एवढे प्रत्येकाचे मनकेचे ऑपरेशन, एक जणाचा ऍक्सिडेंटमध्ये पाय तुटून गेलेले, एक मतिमंद, पूर्ण कुटुंब एवढं विस्कळीत झालेलं आहे. भयंकर दुःख आहे घरामध्ये. म्हणजे एवढं प्रारब्धाप्रमाणे लक्ष्मी येते, कर्मानुसार सुद्धा काही दुःख उत्पन्न होतात, तयार होतात आणि ते निवारण करण्यासाठी मग ह्या बऱ्याच गोष्टी गुरुमौलींनी सांगितल्या. तर म्हणून जे ज्ञानेश्वर माऊली म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीचं आक्रमण चालू होतं आणि काशी विश्वेश्वराचा विध्वंस चालू होता, त्यावेळेला ज्ञानेश्वर भवंड तिथे होते आणि ज्ञानेश्वर माऊलींना तो विध्वंस काही दाखवला. मग त्यांनी निवृत्ती दादांना विनंती केली का दादा मला फक्त परवानगी द्या, मी माझ्या योग बळावर या यवनांचा नाश करून टाकतो, कारण या हिंदू मंदिरांचा विध्वंस मला डोळ्याने देखवत नाही. त्यावेळेला निवृत्ती दादांनी सांगितलं ज्ञाना अजून योग बळावर या यवनांचा नाश करण्याची वेळ आलेली नाहीये.
हा मंदिरांचा विध्वंस होणार ही नियतीची इच्छा आहे आणि नियतीच्या इच्छेप्रमाणे हे सर्व काही चालू आहे. वेळ आल्यावर तो मंत्र सामर्थ्याने हे यवनांचा नाश कर. आणि ती माऊलींची राहिलेली इच्छा ज्ञानेश्वर माऊलींची आज आमचे गुरु माऊली पुरी करत आहे का राष्ट्र रक्षणासाठी आज अब्जचंडीचे पाठ असेल मंत्र सामर्थ्याने किंवा विविध अब्जचंडीच्या ज्या सेवा चालू आहे त्यामधून आज भारत मातेचं संरक्षण करण्याचं काम आज गुरु माऊलींनी घेतलंय. त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊलींचं एक घोषवाक्य होतं, अवघाची संसार सुखाचा करीना आनंद भरीना दिनी लोके. आणि ते आज आमच्या गुरु माऊलींनी स्वतःच्या जीवनामध्ये उतरवलं का माऊलींना पूर्ण जगत सुखी करून टाकायचे. मागच्या मीटिंग मध्ये माऊलींनी सांगितलं की दुबई सारखं राष्ट्र आहे का त्या ठिकाणी जवळपास 99% मुस्लिम बांधव आहे आणि त्या ठिकाणी स्वामींचं कार्य उभं राहणं एवढी सोपी गोष्ट नाही. तरी पण स्वामींच्या इच्छेने त्या ठिकाणी आपलं कार्य उभं राहिलं. मागच्या महिन्यामध्ये मुस्लिम बांधव दुबईवरून बरेच मीटिंगला आलेले होते का माऊलीने हे सगळं जग सुखी करायचं. माऊलींनी सांगितलं का दुबई सारख्या राष्ट्रामध्ये जर स्वामींचं कार्य सुरू होतं तर बाकीच्या राष्ट्रामध्ये सुद्धा सहज होईल. आणि आता ही महाराजांची इच्छा आहे का महाराजांनाच गाय झालेली का हे सगळं जीवात सर्व विश्व सुखी व्हावा सुखी व्हावा सुखी व्हावा. आणि म्हणून आज स्वामी कार्य आज काळाची गरज झालेली. विवाह संस्काराच्या बाबतीत सुद्धा गुरु माऊली कायम सांगतात आपल्या मुला मुलींचे विवाह साध्या स्वरूपात करावे, साखरपुड्यात करावे. कारण आज निसर्गाचा कोप झालेला आहे किंवा बऱ्याच गोष्टी किंवा आजही बऱ्याचशा अनिष्ट प्रथा आपल्या विवाह कार्यामध्ये येऊ राहिल्या. त्या अनिष्ट प्रथा बाजूला ठेवून साधे सोपे विवाह आपला खर्च वाचावा ही एक आज काळाची गरज झालेली आहे. आणि ते काम आज स्वामी कार्यामधून चालू आहे. आज आपल्या केंद्रामध्ये आठवड्याकाठी बरेच विवाह जमवले जातात. आमच्याकडे सुद्धा जे नवरदेव नवरे आहे ना शक्यतो आम्ही कारवाडीला पाठवतो रविवारी. का इथं आले का पहिली गोष्ट 2 तास नंबर लावला का मग महत्व कळत. सहज जर काम झालं ना महत्वच कळत. त्याच्यामुळे बहुतेक जण आणि त्यातले त्यात एवढे यायचे ना मी थोडे स्टँडर्ड पैकी जे लोक आहे ना असे उच्च विचार असेल त्यांचा बऱ्याच लोकांबरोबर संपर्क असेल त्याचा जर फोन आला त्यांना सांगतो तुम्ही रविवारी जा कारवाडी. इथं आले का ते पाहते काय परिस्थिती आणि इथं आपली पूर्ण सगळी सिस्टीम पाहिली का ते मंत्रमुग्ध होऊन जातात. आणि तेच लोक जाहिरात करतात का तुमचं काही काम असतं तुम्ही कारवाडीला जा. आणि खूप म्हणजे का ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. का दिंडोरीला जाणं शक्य नाही. जायचं म्हणजे 200-400 रुपये लागते. परिस्थिती आपली नाहीये तशी. मी तर असं म्हणतो ज्यांचं दिंडोरीला जाणं होत नाही ना त्यांच्यासाठी कारवाडी. त्या दिवशी भाऊ म्हणले आणि तेच मी पण म्हणतो म्हणजे आमच्यासाठी तरी. आणि खूप म्हणजे आपल्या इथं एवढं मोठं योगदान आहे. म्हणजे मी तर म्हणतो कारवाडीवाले खूप आणि खूप जन्मजन्मांतरचे भाग्यवान म्हणावं लागेल. पण असंही म्हटलं जातं की जिथं पिकतं तिथं पिकलं जातं. का भाऊ सारखे महात्मा आपल्याला लाभले. आता मागच्या महिन्यामध्ये गुरुमाऊली दिंडोरीला म्हणत होते संत जाधव सारखी व्यक्ती दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये पुन्हा होणे नाही. आमच्या गुरुमाऊलींच्या माऊली असं म्हणत एकटेच माऊली म्हणत होते का जसं स्वामी महाराज अक्कलकोटला म्हणत होते ना कधी कधी एकटे बोलायचे तसे माऊली बोलत होते. आणि म्हणून ही अभिमानाची गोष्ट आहे का आमचे भाऊ आमच्या माऊलींच्या दृष्टीतून खूप मोठे झाले बस. आणि म्हणजे मी तर असं म्हणतो कधी जर महाराज जर कधी प्रसन्न झालेच बा आता आपली पात्रता नाहीये तशी पण जर कधी कधी जर झालेच बा महाराजांची कृपा झाली ना तुम्ही महाराजांकडे एवढं एकच मागणं मागण का महाराज आमच्या भाऊंच्या हातून आजपर्यंत लाखो लोक सन्मार्गाला आणि भक्ती मार्गाला लागलेले पण अजून खूप लोक वंचित आहे. तर ते त्यांच्या हयात पूर्ण कारवाडीच्या टीम कडून आणि आमच्या भाऊंकडून लाखो आणि लाखो लोक सन्मार्गाला आणि भक्ती मार्गाला लागू एवढंच द्या महाराज एवढंच मागेल. भाऊ म्हणजे ना एक अध्यात्मामध्ये एक त्यांच्याकडे डीपी खूप मोठी शक्ती मूळ अध्यात्म त्यांच्यामध्ये आहे. आणि महाराजांकडे एवढंच मागणं आहे का महाराज त्यांच्यामधून एक छोट्याशा कनिक्षणाच्या माध्यमातून थोडा अंश तरी आम्हाला अध्यात्माचा मिळव बस एवढंच मागणं आहे महाराज. तर आम्ही खूप छोटे माणसं आम्ही त्या विराट शक्ती पुढे आम्ही विशुद्ध होऊन जाऊ आमची पात्रताच नाही पण आम्हाला थोडी शक्ती लाभावी जेणेकरून आम्ही अजून 10 जन्मामध्ये का होईना थोडाफार आध्यात्मिक विकास आमचा हो एवढंच मागणं आहे महाराज.
म्हणजे खूप ज्या ज्या वेळेला अडचणी येते आमच्याकडे अखंड सत्ता झालाच नसता. जो चालू आहे तो भाऊंच्या शब्दावर चालू आहे अक्षरशः. खूप म्हणजे अक्षरशः 3-3 तासाचे प्रहार आहे आमच्याकडे. आज दुपारी जे सकाळी 9 ते 12 वाले होते ना, तर त्यांना सोडायला 1 वाजता आले होते. म्हणजे 4 तास प्रहार घेतला. आणि अक्षरशः आहे ना, एक माणूस जर 3 तासामधला नाही ना आला, एक जर अर्धा-अर्धा तास जरी माणूस पाहायचा म्हणलं तर 6 माणसं तिथं द्यावी लागतात. आज आमच्या केंद्रातली परिस्थिती. फक्त जे चालू आहे ना, तर आमच्या गुरुमाऊलींची इच्छा आहे अखंड सत्ता व्हावा म्हणून चालू आहे आणि भयंकर फजिती चालू आहे. म्हणजे अक्षरशः मी परवा दिवशी तर मला असं वाटत होतं आता नको नकोच झालं, नको आता. अखंड सत्ता नको आपली आपली घरी सेवा केलेली बरी. पण नको पुन्हा एक विचार म्हणतो नाही माऊली कशासाठी एवढं करायचं राष्ट्र वाचवायचंय म्हणून अखंडाचे हे नियम घातले आणि त्यानुसार पण त्या वेळेला मला चांगलं आठवतं मी भाऊला विचारलं होतं म्हणलं भाऊ आमच्याकडे जवळ 25-30 सत्ते झाली पण आता अखंड तर आमच्याकडे शक्य नाही 150 माणसं नाहीची भाऊ म्हणे कारवाडीला सुद्धा अवघड आहे बापरे म्हणलं कारवाडीला अवघड आहे आमचा काय खेळा आहे मग भाऊ काय म्हणले तुम्ही शेवटपर्यंत म्हणत राहा म्हणजे 16 साली एप्रिल महिन्यात जेव्हा कंपल्सरी आहे ना काय स्वामी जयंती पुण्यतिथी सप्ताह त्यावेळेस तेव्हा भाऊ म्हणे कारवाडीला सुद्धा अवघड आहे अखंड पण तुम्ही सप्ताह सुरू होईपर्यंत म्हणत राहा अखंड करायचं आहे अखंड करायचं फक्त म्हणत राहा आणि काय म्हणजे आपण काय म्हणतो आपल्या मागे काय सेवा असेल आपण जे म्हणत राहू ते सुद्धा महाराजांना खरं करावं लागतं आणि ती प्रचिती आहे म्हणजे जे भाऊंचं वाक्य जे होतं ना तर म्हणजे त्याप्रमाणे आमचा अखंड झाला 3-3 तासाची आणि विशेष म्हणजे रात्रीचे प्रहारे जात नाही आमच्या याले रात्रीच्या अगोदर बुकिंग झाली रात्री 12 ते 3 ते 6 या अगोदर बुक झाली आणि मग ती पूर्ण 24 तासाची आमची टीम झाली आता रात्रीचे आमचे 3 प्रहारे 2-2 तासाचे झाले रात्री 12 ते 2 2 ते 4 4 ते 6 एवढे 3 बाकीचे सगळे 3-3 तासाचे तर काय सांगावं आता महाराजांच्या कृपेने काय अनुभव येते काय वेगळेच अनुभव येते काय झालं आमच्याकडे एक जण चंद्रकांत गुरसाळ म्हणून त्याचा फोन आहे ना चार्जिंगला लागला होता व्हायब्रेटर चालू होतं खाली शेगडी होती तवा होता तो पांढरा त्याच्यावर तव्यावर जळून गेला आता त्यानं काय केलं तो नंबर काही घेतला नाही तो नंबर गेला जळाला नवीन काढला आता त्याचा तो नंबर शेव आता आमच्या प्राऱ्यावाल्या इकडे आता कंपनीनं 2-3 महिने वाट पाहिली कस्टमर काही चालू करायला तयार नाही त्यांनी वाट पाहिली आणि तो नंबर आंध्र प्रदेश मध्ये दिला याचा जो जळून गेलेला नंबर आहे तो आंध्र प्रदेश मध्ये दिला आणि मग आता तो पार्टी सोडवायला येणार होता आणि टीमचा बॉस होता 6 जणांच्या टीमचा मग आम्ही 6 जणांना फोन करीत बसत नाही त्यांच्यातला जो मेन आहे मुखर्रम त्यालाच फोन करायचा त्याला घेऊन यायचे बाकी त्याला फोन करायचे नाही मग नेमकं ना त्याला सोडवायलाच येईना नाही त्यावेळेस 3 तासाचा होता रात्रीचा 12 ते 3 चा प्रहार 3:15 वाजले 3:30 वाजले चंद्रकांतची टीम येईनाच बरं हे म्हणजे वैतकले ना हो 3:30-4 तास झाले पण एकदा टाइम आता काटा हालतच नाही मग यांना हे फोन करायची तो फोन गेला आंध्र प्रदेशमध्ये आता जो फोन करणार तो पूर्ण झोपेत होता पूर्ण त्याला काही समजानाच फक्त त्याच्या डोळ्यासमोर एक चंद्रकांत यावा नाव सोडून द्या आणि याच्या कानाला फोन आता तो आंध्र प्रदेश मध्ये गावून राहिला तिकडून तो तेलुगू मधून माणूस बोलू राहिला पण याला झोपेमध्ये बी कळाला का हा तेलुगू बोलू राहिला का मराठी बोलू राहिला हा म्हणतो अरे तो आला का नाही त्या लवकर ये तिथं झोपा येऊ राहिली माळ हातून बोलू राहिली हा झोपतच बोलत होता नंतर ते शेजारच्या गावातला आवाज तो वेगळाच येऊ राहिला ते थांबरे म्हणे तो काय म्हणतो आचार्य त्याच्याकडून फोन घ्या शेजारच्या कानाला लावलं तो आंध्र प्रदेश तेलुगू मधून बोलू राहिला आता त्या बोलणाऱ्याची झोप मोडली तो शिव्यास देत असत याला कळाला काय म्हणतो हे काय म्हणते त्यांना कळाला अशी परिस्थिती होती नंतर उलगडा झाला का हा फोन तिकडे जातो म्हणून नंतर त्या माणसाला दुसऱ्या दिवशी फोन केला नंतर त्याच्या लक्षात आला दुसऱ्या राज्यातला आहे कुठून बोलते म्हणजे हिंदी मधून मग म्हणे महाराष्ट्रामधून अरे म्हणे कमल मला परेशान केलं तुम्ही आमच्या रात्री फोन करून मग तिथून आम्ही थोडी अख्खी कधी घेतली का जे प्राऱ्यावाले रात्रीचे मोबाईल मध्ये नाव सेव्ह करून फोन हे करा नंबर दाबताना जरी चूक झाली दुसरीकडे जाईल ना विनाकारण रात्री दिवसाची वेगळी गोष्ट आहे काय कधी अनुभव येईल काय अनुभव येईल हे भरोसाच नाही कधी रात्री माणूस कमी पडतो कधी दिवसा कमी पडतो पण ज्या वेळेला आपले सगळे पर्याय संपत ना
त्यावेळेला महाराज काम करतात. शेवटच्या क्षणाला महाराज पाठवून देते. आता काल सकाळपर्यंत आम्ही एवढं याच्यामध्ये होतो ना, 13 तारखेला माऊलींनी सांगितलं माईकवर गुरुचरित्र झालं पाहिजे आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी काय 8 तास करायचं नाही, बाकीच्या सेवा करायच्या. म्हणलं आता काय करायचं, आता तर आपलं यज्ञ कसा तरी चालू आहे, प्रहरे कसे तरी चालू आहे, आता माईकवर गुरुचरित्र म्हणलं आता 7-2 पडतो काय म्हणलं. म्हणलं आता तर अवघड झालं. बरं पत्रिका वाटायच्या आधी गुरुकुलपीठावर फोन केला, तेव्हा नियोजन नाहीये. पत्रिका वाटून झाल्या, सगळ्यांना सांगून झालं, मग कळलं काही असं असं. मग भाऊंना विचारलं, भाऊंनी एका वाक्यात आमचा प्रश्न सॉल्व्ह करून टाकला. अक्षरशः इतकं म्हणजे इतकं टेन्शन वाढलं होतं ज्ञान देण्याचं. मग भाऊ म्हणे असं करा, पहिल्या दिवशी 8ला सगळे येते ना, पहिल्या दिवशी बाईकवर घेऊन टाका आणि दुसऱ्या दिवशी मग त्याच दिवशी ना विचारा म्हणे, जर तुम्ही म्हणले ना पहिल्याप्रमाणे घ्यायचं, सगळं तुमच्यावर खापर फुटल म्हणे, तुमच्या डोक्यावर ज्ञान देण्याचं, तुम्ही याच्यातून सही सलामत राहा म्हणे, ते बाकीचं काही होऊ म्हणे, तुम्ही तुमच्यावर फक्त येऊन द्यायचं नाही. भाऊंनी एवढं ब्रह्मवाक्य ठरलं तर पहिल्या दिवशी माईकवर घ्या, सगळ्यांना सांगा का माऊलींचा हा आदेश आहे, असं असं घ्यायचंय, मग तुमचं काय म्हणणं आहे. आणि अक्षरशः भाऊंनी जे सांगितलं ना, पुन्हा आमचा प्रश्न उपस्थित राहिला का माईकवर वाचिन वर. समजा आता मी जर बसलो तर आमच्याकडे येण्यासाठी पण अडचण होऊ शकते, तेवढ्या वेळेत झाली पाहिजे, कारण कमी माणसं आहे ना तेवढं. मग तर महाराजांनी एक महिला पाठवून दिली आमच्याकडं, गावातलीच बिचारी, पण ती इतकं स्पीड आहे, तिला का 10च्या आत आमचं वाचन होऊन राहिलं. आणि तो पण प्रश्न मार्गी लागला का आता असं वाटायला लागलं का त्या मनातल्या पेक्षा आहे ना, काही जणांना 3-3 तास गुरुचरित्र वाचावं लागायचं, म्हणजे उरकतच नव्हतं. ते इतके खुश झाले, काय म्हणे माऊलीची कृपा झाली, माईकवर आम्ही 1 तासच मोकळे म्हणे, झाला आता घरी. त्याला राजेवर वाचन होतं आणि आता उद्या परवापासून 1-1 तास सोबत जाणार घरी. तर आहे ना, म्हणजे शेवटच्या याच्यापर्यंत असं वाटतं काय होईना काही नाही, नाही कसं. पण महाराज आहे ना बरोबर त्या त्या मिनिटाला हे करतात आणि बरोबर सुरळीत घेऊन जातात. एक 2 अनुभव सांगतो, म्हणजे माझ्याकडे ज्यादा माहितीच नाही सांगायला, काय सांगावं असं. 2-3 अनुभव सांगतो मी इथंच सांगतो. आमच्याकडं एक कुटुंबामध्ये, म्हणजे तो याज्ञिकी करतो तो मुलगा, गरीब शेतकरी कुटुंब, आणि त्याच्या वडिलांना डायबिटीज आहे, दररोज 2-4 गोळ्या डॉक्टरांच्या चालू, आणि ते मग डॉक्टर म्हणे अंडे खात जा. आता यांची सगळ्या कुटुंबाची सेवा चालू, वडिलांपुढे धकत नाही, त्यांना 2 अंडे तो द्यावाच लागते म्हणे. तर झालं काय, म्हणजे ना हे 12 लक्ष जपाच्या बऱ्याच जणांना अनुभव आले. त्यांनी 12 लक्ष जप चालू केला. 12 लक्ष जप चालू केल्यावर त्यांचा 8 लक्ष जप झाला. 8 लक्ष जपामध्ये त्यांना असा अनुभव आला का वडिलांची साखर नियंत्रणात आली, त्यांच्या गोळ्या बंद झाल्या, आणि जवळजवळ 15 वर्षापासून त्या गोळ्या चालू होत्या डायबिटीजच्या. 8 लक्ष जपामध्ये त्या गोळ्या पूर्ण बंद झाल्या, आणि त्यांनी सांगितलं पोरं तुम्ही श्री स्वामी समर्थ जप करते म्हणून माझ्या गोळ्या बंद झाल्या, आजपासून माझा मांसाहार टोटल बंद, घरात बंद, बाहेर. त्यांनी काल केंद्रात येऊन सांगितलं का आमच्या एवढ्या एवढ्या जपामध्ये अजून तर 4 लाख व्हायचं आहे, 12 व्हायचं आहे, अजून 8 लाखामध्ये आमचं म्हणजे डायबिटीस सारखा आजार नियंत्रणात येतो. शिवाय घरगुती मग बरेच काही त्यांना अनुभव आले. अजून एक दौद बुद्रुकला नवनाथ धमाले म्हणून एक व्यक्ती, 10 वर्षापूर्वी ते पहिल्यांदा आमच्या केंद्रात आले होते, त्यांना HIV झाला होता आणि डॉक्टरांनी काढून दिलं होतं. मग केंद्रात आले तर ते डायरेक्ट म्हणजे आल्या आल्या झोपले होते केंद्रात, असे एवढे वीक झाले होते पूर्ण. मग त्याच्यावर जो उपाय आहे हळद आणि गोमित्र, हा त्याच्यावरचा उपाय तो सांगितला. आणि त्या ताई ज्या होत्या ना त्यांच्या, त्या वाचणाऱ्या होत्या आणि थोड्याशा सुज्ञ होत्या, म्हणजे जरी त्यांचा अवसम भोळ्या भावड्यावानी असेल एकदम, पण आतून महाराजांवर खूप प्रेम होतं त्यांचं. तर त्यांनी त्यावेळेस 10 वर्षापूर्वी मला म्हणे सौभाग्यासाठी केंद्रामध्ये सेवा दिली जाते असं मी ऐकलं. आमच्या माणसाला डॉक्टरांनी काही सांगू, त्यांनी सगळे व्यसन केलेले म्हणून हा आजार झालेला आहे, पण केंद्रामध्ये जर कुंकू टिकतं तर माझं कुंकू टिकलं पाहिजे म्हणे. मग ते देही सौभाग्यम आरोग्यम ते पाठ त्यावेळेस सांगितले होते कुंकुमाचे, आणि बाकीच्या काही मग त्यांना तीर्थ आयुर्वेद हे सगळं. त्याच्यामधून तो माणूस पूर्ण बरा झाला. 10 वर्ष त्या माणसाला गौंड्याच्या हाताखाली शिंपी माल काढवायचं काम केलं, आणि तो माणूस आता म्हणजे एक मागच्या महिन्यामध्ये 10 वर्ष महाराजांनी जीवदान दिलं, तर त्यांना खोकला यायचा आता. मग त्या शेवटी 10 वर्ष जीवदान महाराजांनी दिलं,
भरपूर त्यांची सेवा बिवा वाढली, कायम पायी पायी, घरची परिस्थिती नाजूक, पायी 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 खालच्या डोसला येणार, कधी आरतीला येणार, सप्ताह कधी ठरत नव्हता. तर त्या महिलेची एवढी सेवा चालूच होती. तर स्वामी महाराज तिच्या स्वप्नात आले पोळ्याच्या दिवशी आणि तिला सांगितलं, तुझ्या मालकाचं आयुष्य फक्त आता 2 महिने राहिले. स्वतः श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्या महिलेच्या स्वप्नात सांगितलं, आजपासून 2 महिने तुझ्या मालकाचं आयुष्य राहिलेलं आहे. आणि महाराज गायब झाले. ती म्हणे, मी कुणालाच सांगितलं नाही, पण माझी सेवा सगळी चालू होती आणि नेमकं आता काय करायचं. पण 2 महिन्याला 2-3 दिवस बाकी होते, म्हणजे 56-57 दिवस झाले आणि त्यांची प्रकृती एकदम खालवाली. मग पुन्हा धावा केला महाराजांचा का, महाराज याच्या अगोदर जीवदान तुम्हीच दिलेलं आहे, आता काय. पुन्हा महाराज स्वप्नात आले आणि महाराजांनी सांगितलं का 10 वर्षापूर्वी तू जेव्हा पहिल्यांदा केंद्रामध्ये घेऊन गेली होती, त्यावेळेला तुझा मालक जाणार होता, हे 10 वर्ष आयुष्य मी दिलेलं होतं, अकाली मृत्यूमधून मी निवारण केलं आणि ते 10 वर्ष वाढवलं. आता त्यांचा आयुष्य संपलेलं आहे, आता त्यांना आयुष्य मिळणार नाही, पण माझी सेवा चालू ठेव, तुझं पुढचं जे आयुष्य आहे माझ्या कृपेने तुझं मुलाबाळाचं सगळं क्लिअर होईल. आणि हे महाराजांनी सांगितलं बरोबर. म्हणजे पहिलं जे स्वप्न पडलं का, तिथून पुढे 2 महिने आले मालकांचं निधन. म्हणजे स्वामी महाराज, जर आपण म्हणतो वय संपल्यानंतर जो मृत्यू येतो, ज्ञानदान 4 मध्ये एक संदर्भ आलेला, तर जर दिवा मरण येणार असेल, अकाली मृत्यू जर येणार असेल, तर ते पूर्व सूचना न देता येतं. आणि दिवा मरण जर येणार असेल, म्हणजे आयुष्य संपल्यानंतर जे मरण येतं त्याला दिवा मरण म्हणतात. आणि दिवा मरण जर येणार असेल तर ते पूर्व सूचना देऊन येतं. आणि त्याप्रमाणे त्या महिलेला स्वतः श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलं. आणि काल मी दारोड गेलो होतो त्यांच्याकडे, तेव्हा त्या ताईंनी सांगितलं त्यांचा मुलगा 8वीला आहे, मुलगी 12वीला आहे, म्हणजे वय काहीच नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं का, मला 2 वेळा स्वामी महाराजांनी स्वप्नात येऊन सांगितलं का, वाढून दिलेलं आयुष्य आता संपलेलं आयुष्य आणि भविष्यात सुद्धा माझा जप बंद करू नको. हे स्वतः महाराजांनी सांगितल्यामुळं आज जरी माझे मालक गेले तरी सुद्धा महाराजांवरचा विश्वास माझा अजिबात कमी झालेला नाहीये, कारण 10 वर्ष आमचा संसार त्यांच्यामुळे राहिला. म्हणजे आजही, म्हणजे वचित बेबी मुल्ला पुकारे क्या साहब तेरा बैरा है, चिठी के पैरों में घुंघरू बसता है वो भी अल्लाह सुनता है. ज्याची जो जो जैसा जैसा भावी तैसा तैसा पावी मी त्याची, या प्रार्थनेप्रमाणे आजही स्वामींची जो जेवढ्या अंतःकरणापासून सेवा करेल त्या त्या प्रमाणामध्ये महाराज आजही प्रत्येकाला प्रसन्न होतात. आणि सगळे उपाय संपल्यानंतर 12 लक्ष एकदा अनुभव घेऊनच पहा. म्हणजे मी विनंतीच करेन, आपल्याला सांगायचा माझा अधिकार नाही, पण 12 लक्ष जपा. आमचाच एक अनुभव सांगतो. म्हणजे 1 वर्षापासून आम्ही आमच्या केंद्रामध्ये सलग जपचीच माहिती घेऊन राहिलो, कंटिन्यू काय जपचीच. त्याचं कारण असं, अनुभव आमच्या 8 गाई होत्या. बरं, आपलं सगळं शेतीवर आलं, शेतकरी माणूस. 8 गाई 2 वर्ष लागेनाच. बरं, 8 गायींचे जे 2 येतं झाले, 16 वासरामध्ये 14 गोरे झाली होती. प्रत्येक गायीला गोरच व्हायचं. प्रत्येक गाय जणली तर तिला गोचिड तापवायचा, दूध होऊन जायची. हेच चालू, कर्ज वाढत चालू. मग सगळे उपाय संपल्यानंतर 12 लक्ष श्री स्वामी समर्थ करावा. त्यामधून एकतर ती समस्या पूर्ण मार्गी लागते किंवा बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो, असं ब्रह्मविभूत दादांचं वाक्य. आणि त्याप्रमाणे मग आमचं कुटुंब जप करायला लागलं. म्हणजे त्या जपामध्ये आम्हाला 2-3 अनुभव आले. 41 दिवसात 12 लक्ष जप झाला. त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आमची अशी पाहुण्या रावळ्यांकडे पैसे गुंतवले होते, ती आले. वाईट पाना आला होता पैसे येता ते जप चालू झालेला होता. त्याच काळामध्ये त्या 8 गायींचा लागायचा जो प्रश्न होता तो मार्गी लागला. त्याच्यानंतर घराचंही काम त्याच 5 महिन्यात झालं. आणि आता त्या प्रत्येक गायीला कारवड झाली. त्याच्यानंतर प्रत्येक गाय, म्हणजे 2 वर्ष लागत नव्हते, ते आता 2-2 महिने चालू राहिल्या. प्रत्येक गायीला गोचिड ताप व्हायचा, तो पुरा बंद झालेला, एकही गाय आजारी पडली नाही आतापर्यंत. तो जप झाला. सगळ्याचं तात्पर्य म्हणजे मी छाती ठोकपणे माईकवर सांगू राहिलो का याचा अनुभव फक्त आपण एकदा घेऊ. म्हणजे आपल्याला ज्या कमीत कमी 11 वाणी सांगितलेल्या ना,
11 महिन्यामध्ये काम होतात, हजारो लाखो जणांचा अनुभव आहे. पण जर आपल्याला अजून महाराजांची कृपा जर प्राप्त करायची असेल ना, तर मी फक्त एक विनंतीपूर्वक एवढाच आग्रह करेन का प्रत्येक कार्यरत सेवेकऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 12 लक्ष जपाचा अनुभव घेऊन बघा. आणि त्यातले त्यात जे कार्यरत आहे ना, त्यांना महाराज खूप लवकर अनुभव देऊ आहे, खूप लवकर खूप एवढं ना का ते 12 लक्ष जप म्हणायच्या अगोदर त्यांचे म्हणजे 5-5 वर्षाची पेंटिंग पडलेले काम खटाखट मार्गी लागू आहे. आणि म्हणून मोरे दादांचं एक वाक्य, सुखाच्या राशीवर असताना सुखाच्या राशीवर असताना जर स्वामींची सेवा केली तर दुःख वाट्यालाच येणार नाही. सुखाच्या राशीवर असताना स्वामींची सेवा केली तर दुःख वाट्यालाच येणार नाही. आणि आलं तर ते सहन करण्याचं सामर्थ्य आपल्यात आल्याशिवाय राहणार नाही. खूप अजून एक आलं बरं का, आपल्या वनस्पती तंत्रामध्ये आलेले बघा का, कोणत्या झाडाखाली बसून सर्वसाधारणपणे काही सेवा अशा आहे, दत्तात्रय वज्र कवच जर औदुंबराच्या झाडाखाली बसून जर घेतलं, प्राज्ञाविवर्धन स्तोत्र आहे तर त्याची फलश्रुती खूप मोठी आहे. त्यानंतर गुरुमाऊलींनी मीटिंग मध्ये एका झाडाचा उल्लेख केला बघा आता मागच्या महिन्यामध्ये. छत्रपती शंभूराजे त्यांना खूप शत्रू होते आणि शंभूराजांना ठार मारण्यासाठी एक सुपारी दिली कोणाला, आचार्याला. मग त्या आचार्याने काय केलं, शंभूराजांना जे दूध द्यायचं होतं ना, त्या दुधामध्ये विष टाकून दूध ग्लास आणला. पण शंभूराजे हे संस्कृत पंडित होते, त्यांनी बुधभूषण 7 शतक नावाचे काही संस्कृत ग्रंथ पण लिहिलेले आणि त्यांनाही वनस्पती तंत्र माहिती होतं. तर शंभूराजांच्या पुढं 5 फुटावर ज्या वेळेला तो विषाचा ग्लास आला, त्या वेळेला छत्रपती शंभूराजांच्या बोटामध्ये सोन्याची अंगठी होती, ती काळी पडली. शंभूराजांना काय समजायचं ते समजून गेलं का त्याचा विषाचा जो प्रभाव होता त्या दुधाचा, तो अंगठीना दाखवला का या दुधामध्ये काहीतरी आहे. आणि मग शंभूराजांनी तो ग्लास घेतला, त्यांना माहिती होतं अंगठीना पूर्वसंकेत दिलेला आहे, प्यायचं नाहीये दूध. आणि तिथे एक मांजर आली, त्या मांजरीला ते दूध दिलं, 5 मिनिटांना मांजर मरून पडली. म्हणजे नेमकं कशामुळे त्यांना अगोदर कळलं, जी माऊलींनी मीटिंग मध्ये सांगितलं. तर ती जी सोन्याची अंगठी होती ना, त्या अंगठीच्या शंडाला म्हणजे असं पावडर होती एका वनस्पतीची, सोन्याच्या अंगठीमध्ये एका वनस्पतीची पावडर होती. त्या वनस्पतीचं नाव माहित नाही, पण ती वनस्पती सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यामध्ये खूप आहे. आणि ती वनस्पती, जो माणूस ती वनस्पती धारण करतो त्याचं विषापासून संरक्षण करतो किंवा विषारी लोकांपासून संरक्षण करते ती वनस्पती. एवढी ताकद त्या वनस्पतीमध्ये आहे. आणि मग तिथं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो कार्यक्रम होता ना, तिथं ते प्रदर्शनामध्ये ती वनस्पती ठेवण्यात आली होती. त्याच्यानंतर अजून एक वनस्पतीबद्दल माऊलींनी सांगितलं, छत्तीसगड जो भाग आहे नक्षलवाद्यांचा, त्या ठिकाणी सुद्धा आपले केंद्र चालू झालेले. आणि त्या ठिकाणी एक वनस्पती अशी आहे की त्या झाडाखाली जर आपण बसलो तर ह्या विश्वामध्ये हे नक्षत्र, ग्रह, तारे हे जे आहे ना, हे आपल्याला आहे तसे स्पष्ट दिसतात. खगोलशास्त्रज्ञांना जे दुर्बिणीसारखे अत्याधुनिक उपकरण वापरावे लागतात, ते वापरण्याची गरज पडत नाही. ते उपकरण दुर्बिणीसारखे आपल्याला जेवढी दृष्टी देतात ना, तेवढी दृष्टी त्या झाडाच्या सावलीमध्ये आपल्याला प्राप्त होते. आणि माऊलीने सांगितलं, आपल्या सगळ्या सेवेकऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी त्या जिल्ह्यामध्ये जा आणि त्या झाडांखाली उभं राहून पहा कसं अवकाश दिसतं. ही सगळी निसर्गाची किमया आहे. त्या भगवान परमात्म्याने या झाडामध्ये अशी एक एक शक्ती प्रत्येक झाडामध्ये वेगवेगळी टाकलेली आहे. आणि मानव जातीच्या कल्याणासाठी आणि आपल्या संसारिक शक्तात दैन्य दुःख हरण करण्यासाठी या वनस्पतीचे वापर आपल्याला करायचे. आणि हे आमचे माऊली सांगू राहिले. म्हणून आज स्वामी समर्थ कार्य ही काळाची गरज आहे. आज आम्ही जर सुखी राहिलो तर आम्ही नाव घेणार आहे ना महाराजांचं. अजून एक वनस्पती ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये उल्लेख येतो. मला आता नेमका अध्याय आणि ओळी सांगता येणार नाही, पण मी लिहून ठेवलेली घरी. हिवरे नावाचं एक झाड आहे, माऊलींनी उल्लेख केलेला आहे. हिवरे नावाचं झाड आहे, ते झाड 12ही महिने एकदम चांगली सावली पडते त्याची. आणि त्या झाडाखाली जर माणूस बसला ना, त्याला वाईट बुद्धी सुचते. चांगला माणूस दुर्जन होतो त्या झाडाखाली बसला तरी, ज्ञानेश्वरीत म्हटलेलं आहे. आणि म्हणून ज्या लोकांना अध्यात्म करायचंय, साधना करायची, त्यांच्यासाठी ते हिवरे झाड निषिद्ध समजलेलं आहे, निषिद्ध सांगितलेलं आहे शास्त्राने, असं ज्ञानेश्वर माऊलींचं म्हणणं आहे. आणि मग चांगले झाड कोणते हाही प्रश्न आहे.
आता आपल्याला ज्या झाडांखाली राहायचंय तर चांगले कोणते. मग एकदा मला चांगलं आठवतं, म्हणजे मोरेदादांचा महानिर्वाण झाला, गुरुमौली गदीवर आले. तर पंजाब भागामधून एक शीख समाजाची व्यक्ती गुरुमौलींकडे आली. तर त्याच्या बऱ्याच प्रकार होत्या, म्हणजे ट्रान्सपोर्टचा मोठा व्यवसाय, तो कर्जबाजारीपणा एवढा झाला तर सगळ्या प्रकार विकून सुद्धा कर्ज दिलं होणार नाही अशी परिस्थिती झाली. मग गुरुमौलींनी त्यांना ते गुरुवारी आले, त्यांना लक्ष्मी प्राप्तीच्या सगळ्या सेवा लिहून दिल्या. त्या माणसाने त्या सेवा पाहिल्या, त्याने सांगितलं माऊली, त्यावेळेस गुरुमौलींना अण्णासाहेब म्हणत होते, नंतर मग गुरुमौली म्हणायला लागले. तर म्हणे मी देव मानत नाही पहिली गोष्ट, त्याच्यामुळे तुम्ही जे सांगितलं मला हे वाचा ते वाचा, हे मी वाचणार नाही. मला हे न वाचता दुसरा उपाय आहे का तुमच्याकडं? तसा उपाय असेल तर सांगा, मी करेल. हे वाचायचं पोथी पारायण जप करणं माझ्या नाही. गुरुमौलींनी त्यांना सांगितलं, मला 8 दिवस वेळ द्या, पुढच्या गुरुवारी या तुम्ही. आणि पुढच्या गुरुवारी ती व्यक्ती आली. 8 दिवसाच्या कालखंडामध्ये गुरुमौलींनी धर्मग्रंथांचा अभ्यास केला आणि त्यामधून म्हणजे वनस्पती तंत्र त्याच्यामधल्या मुख्य 5 वनस्पत्या, पांढरी रुई, पांढरी शेवंती, पांढरी जास्वंदी, पांढरी भुईरिंगणी, पांढरा कन्या. मग ते जे पंजाबवरून जे शीख समाजाची व्यक्ती आली ना, त्यांना गुरुमौलींनी सांगितलं, तुमचं जे घर आहे त्या घराच्या परिसरामध्ये कोणते झाड लावलेले. मग त्या माणसाने सांगितलं की घराच्या परिसरामध्ये शोचे झाड आहे, सगळे चिकाचे किंवा काटेचे असे शोचे, म्हणजे त्याचे इंग्रजी नाव आहे सगळे ते झाड. मग गुरुमौलींनी सांगितलं, आम्ही लिहून दिलेली सेवा तुम्ही करणार नाही, मान्य. मग आता आम्ही सांगतो त्याप्रमाणे तुम्ही 5 झाड आणि तुमचे जे पहिले झाड हे सगळे काढून टाकायचे, एक सुद्धा ठेवायचं. त्याने सुद्धा मौलीवर तेवढाच विश्वास ठेवला. त्याने त्याच्या घराच्या परिसरामध्ये जेवढी झाडं होते ना शोची, सगळे काढून टाकले आणि हे 5 झाडं त्याने लावली. शेवंती, भुईरिंगणी. कोणकोणत्या धर्मग्रंथामध्ये म्हणजे एक रामायणामधून भुईरिंगणी आली, त्याच्या वेळेला शक्ती लागली होती लक्ष्मणाला, त्यावेळेला जी बुटी सांगितली होती मारुतीरायाला द्रोणागिरीवर, ती म्हणजे भुईरिंगणी होती. तर त्याच्यानंतर आपल्या गुरुचरित्रामधून शेवंती आली. तर अशी 5 वाजता त्या 5 धर्मग्रंथामधून माऊलींनी दिल्या. आणि त्या माणसाला 1 वर्षामध्ये अनुभव असा आला का त्याचा आहे तो व्यवसाय भरभराटीला लागला आणि त्याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय बंद पडणार होता, तो काही बंद पडला नाही. हे वनस्पती तंत्र आहे. मग आपल्यासारख्या कोणते झाड गरजेचे, आपल्या ज्ञानदान भागामध्ये उल्लेख आहे, कोणते झाड असावे नसावे ते तर आहेच, परंतु मला अजून 2 ठिकाणी संदर्भ सापडला. आपल्या धर्मग्रंथामध्ये पण आहे बेलाचं झाड. म्हणजे माऊलींनी पण हिंदुजामध्ये सांगितलं का लक्ष्मी प्राप्तीसाठी सोमवारच्या दिवशी जर 16 श्री सूक्त घेतलं तर आर्थिक परिस्थिती चांगली होते. बेलाच्या झाडामध्ये एक वैशिष्ट्य, जसं हिवऱ्या झाडामध्ये वैशिष्ट्य आहे का तो दुर्बुद्धी निर्माण करताना, तसं बेलाचं झाड हे धर्मभाव जागृत करतं. बेलाच्या झाडाखाली जर आपण फक्त श्री स्वामी समर्थ जप करा, श्री सुक्त घ्या, गायत्री मंत्र घ्या, कोणतीही सेवा जर केली तर त्या बेलाच्या झाडामध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीमुळे आपल्या आतमधला धर्मभाव जागृत होतो. आणि त्याच्यात आता आपली मुलांसाठी म्हणजे आता हे व्हॉट्सअप, गुगल किंवा मोबाईलमुळे एवढी परिस्थिती गंभीर होत चालली दिवसेंदिवस. म्हणजे मी एकच विनंती करेल का आपल्या रानामध्ये एक बेलाचं झाड लावा फक्त, कारण घराजवळ नको, पुन्हा त्याला पावित्र्य तेवढंच महत्वाचं आहे. किंवा घराजवळ जर आपण लावलं, पुन्हा घर जर भविष्यात आपल्याला एक खोली बांधायची असली तर आपण तोडू दे, तोडण्याची वेळ येणार नाही. अशा ठिकाणी आपण ते झाड लावावं. शक्यतो रानामध्ये जर लावलं, आपण पट्टीला जरी पाणी लावलं आणि त्या सावलीमध्ये बसलो, श्री स्वामी समर्थ जप केला ना, तरी आपला जप अजून अजून वाढेल, धर्मभाव जागृत होईल. किंवा आपले लहान मुलं सुट्टीच्या दिवशी जरी त्या झाडा खेळता खेळता जरी त्या झाडाजवळ बसले, एक माळ श्री स्वामी समर्थ जप जरी केला तरी आयुष्यभर त्या आई वडिलांच्या ताब्यात राहतील. का तर बेलाच्या झाडामुळे त्यांचा धर्मभाव जागृत होईल. स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये एक घडलेली घटना आपल्याला सांगतो. ज्या ठिकाणी रामकृष्ण परमहंसांची समाधी आहे ना, त्या ठिकाणी एक बेलाचं मोठं झाड आहे. बिल्व तरुतळ त्या ग्रंथावली खंडामध्ये उल्लेख आलेला आहे. तर त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे का भविष्यामध्ये या झाडाखाली जे जे लोक येतील ना, ते माझ्या गुरूंचे भक्त होतील, रामकृष्णांचे भक्त होतील. आणि मग स्वामी विवेकानंदांचे जे साधक भक्त होते, त्या भक्तांची म्हणजे ज्यांनी ब्रह्मचारी आश्रमामध्ये होते, ध्यानधारण्याचं दररोज प्रशिक्षण घेत होते,
पण त्यांचं समाधीमध्ये ते जात नव्हते, ध्यान लागत नव्हतं. तर एक दिवस स्वामी विवेकानंद त्या बेलाच्या झाडाखाली जाऊन बसले आणि त्या झाडाजवळ बसल्यानंतर अगोदरच ते समाधीमध्ये जाणारे होते, पण त्या झाडाच्या प्रभावामुळे म्हणजे ते एखाद्या खोलीमध्ये ध्यान करायचे, पण नेमकं त्या दिवशी बेलाच्या झाडाजवळ आल्यावर ते समाधीमध्ये गेले आणि एवढ्या आत्मानंदामध्ये गेले, एवढ्या आत्मानंदामध्ये गेले, तर ते जे साधक त्यांचे ब्रह्मचारी जे संन्यासी मुलं होते ना, ते आले आणि त्यांनाही आनंद झाला का आज आमचे गुरुदेव अशा आनंदामध्ये गेले, अशा समाधीमध्ये गेले का त्यांचं मुखमंडल आपण पाहतच राहावं. आज आमच्या गुरूंचं वेगळंच रूप आहे, वेगळाच भाव त्यांचा आहे आणि हे रूप आम्ही पाहत राहावं म्हणून ते सगळे मुलं त्या गुरुदेवांच्या म्हणजे त्या बेलाच्या झाडाखाली अवतीभोवती बसले आणि तिथं त्या बेलाच्या झाडाची शक्ती जी आहे ना, स्वामी विवेकानंद ध्यानामध्ये गेल्यानंतर अजून ती शक्ती द्विगुणित झाली आणि जे संन्यासी मुलं होते ज्यांची ह्या जन्मामध्ये समाधी लागणार नव्हती, ते सुद्धा त्या मिनिटाला सगळे निर्विकल्प समाधीमध्ये गेले. अशी ती अवस्था आहे का ज्या वेळाला पूर्ण देहाचा विसर पडतो आणि अशा समाधीमध्ये गेले. त्या वेळेला एक शिष्य नेमके कमंडलवरून पाणी आणत होते आणि ते उभे होते. त्यांनी पाहिलं हे सगळे भाव समाधीमध्ये गेले आणि ते उभे असताना कमंडल हातामध्ये असताना ते उभे आणत ते सुद्धा समाधीमध्ये गेले आणि एक दोन तासाने सगळे त्या समाधीमधून जागे झाले आणि मग स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, पाहिलं या झाडाचा महिमा आहे. तुमची इच्छा होती ना एक वेळा तरी आमच्या गुरुदेवांनी आम्हाला या समाधीमधला काय सुख सोहळा आहे हा दाखवावा, ही सगळी तुमची जी इच्छा आहे ना या बिल्व तरुताने पूर्ण केलेली. आणि म्हणून आपल्याला पुढच्या ज्या आध्यात्मिक आपल्या वाटचाली करायची आहे तर त्यामध्ये जर समजा एक झाड जर म्हणजे ह्या झाडाच्या सहवासात येऊन एक माळ जरी जप केला तर आपला धर्मभाव जागृत राहील. धर्मभाव जागृत राहिला म्हणजे आपलं जप वाढेल, जेवढा जप वाढेल तेवढे आपले म्हणजे पूर्ण आयुष्याचे जन्मजन्मांतरीच्या पातकांचा तेवढा नाश होईल. पातकांचे कळप पळती पुढे हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरिपाठ पूर्ण नामावरच भरलेला आहे. तर असो जाता जाता एकच विनंती करेल का बस म्हणजे दादांचं हे वाक्य एकदा तरी आपण 12 लक्ष जपाचा अनुभव घ्यावा. तर असो सांगताना जर काही चूक झाली असेल तर ते माझं अज्ञान समजावं. जे चांगलं होतं ते गुरुमौलींचं होतं आणि झालेले सेवा स्वामींचे रुजू करून माझे दोन शब्द थांबवतो. श्री स्वामी समर्थ.